हेलो बच्चों, वेलकम टू येवले क्लासेस। चैप्टर नंबर फर्स्ट, लीनियर इक्वेशन इन टू वेरिएबल्स। मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स। आता आपण जे काही व्हिडिओ बनवत आहोत तो मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनची व्हिडिओ बनवत आहोत आणि ह्या क्वेश्चनचा तुम्हाला स्टँडर्ड 10th क्लास 10th साठी येणाऱ्या बोर्ड एक्झाम मध्ये 100% फायदा होणार आहे। त्याच्यामुळे या व्हिडिओला शेवटपर्यंत बघा व इम्पॉर्टंट क्वेश्चन नोट डाउन करून घ्या, कारण की हेच क्वेश्चन ऍज इट इज बोर्डाच्या एक्झाम मध्ये येतात। त्याच्यामुळे हे व्हिडिओ जे बनवलेत आपण, ही सिरीज बनवली व्हिडिओची, हे अतिशय महत्त्वाचे। ऑलरेडी आपण टॉपिक सुरू केलेला आहे। आपण कुठपर्यंत आलेलो आहोत क्वेश्चन मध्ये तर बघा, लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल चॅप्टर नंबर फर्स्ट आहे। टोटल 12 मार्काचा टॉपिक आहे हा 10वी साठी। तर 12 मार्क आपल्याला फिक्स करायचे। मग क्वेश्चन 2b, सॉल्व इच 2 मार्क्स। आता 2-2 मार्काचे क्वेश्चन सॉल्व करायचे। मग पहिला क्वेश्चन काय आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स। 4x + 3y = 11, 3x + 4y = 10 आणि जुलै 2019 चा क्वेश्चन आहे हा PYQ। तर बघा, मग ह्याला सॉल्व कसं करायचं। ह्याला सॉल्व करायची आपली सिंपल मेथड आहे सोल्यूशन। आता दिलेले इक्वेशन ऍज इट इज घ्यायची। पहिले इक्वेशन काय आहे बघा, गिवन इक्वेशन्स 4x + 3y = 11 कॉल्ड इक्वेशन 1, 3x + 4y = 10 कॉल्ड इक्वेशन 2। आता हे दोन्ही इक्वेशन घेतल्यानंतर ह्याला 3-3 मेथडने सॉल्व करता येतं आपल्याला। पण एक सोपी मेथड सांगतो मी तुम्हाला। जर x चा कोएफिशिएंट 4 इथं y ला दिलेला असेल आणि y चा कोएफिशिएंट 3 इथं x ला दिलेला असेल तर याला सॉल्व करण्याची सोपी मेथड आहे, एकदा दोन्हीची ऍडिशन करा, एकदा दोन्हीची सबट्रॅक्शन करा। मग बघा, दोन्हीची ऍडिशन करतोय मी। ऍडिंग इक्वेशन 1 and 2, दोन्हीची ऍडिशन करतोय। सांगा 4x + 3x किती, 7x। तसंच 3x + 4x किती, 7y। 11 + 10 किती, 21। आता ह्या प्रत्येकाला 7 ने डिवाइड होईल। 7 ने डिवाइड करून जर घेतलं आपण, बघा 7 7 7 7 7 कॅन्सल, 7 7 कॅन्सल, x + y = 7 किती, 21, 7 3 21। याला इक्वेशन 3 म्हणू आपण। आता एकदा एडिशन केली, आता दोन्हीची एकदा सबट्रॅक्शन करू आपण। सबट्रॅक्ट इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 फ्रॉम 1 असं म्हणू आपण। इक्वेशन 2 फ्रॉम 1 मधून इक्वेशन 2 आपल्याला सबट्रॅक्ट करायचे। मग बघा, 4x मधनं 3x गेला, किती राहिले, x राहिला। 3y मधनं 4y सबट्रॅक्ट करा, किती, -y। आणि 11 मधनं 10 सबट्रॅक्ट केले तर 1 राहिलं। याला इक्वेशन 4 म्हणा। आता इक्वेशन 3 आणि 4 ची ऍडिशन करू। 3 आणि 4 ची काय करू, ऍडिशन करू। अंतिम टार्गेट काय आहे आपलं, x आणि y ची व्हॅल्यू काढायची। 2 अननोन काढण्यासाठी 2 इक्वेशन लागतात। 2 इक्वेशन दिलेले आहेत त्यांनी। त्या 2 इक्वेशन वरून परत आपण त्यांनाच ऍडिशन सबट्रॅक्ट करून आपण असे इक्वेशन बनवले। आता मी ह्याची बेरीज करतोय। ह्याची बेरीजच का करायची, तर आपल्याला एलिमिनेट करावा लागतो। y एलिमिनेट केला तर x भेटतो, x एलिमिनेट केला तर y भेटतो। आता इथं y एलिमिनेट होतो कारण की ह्याचं मायनस साइन आहे, ह्याचं प्लस आहे। मग दोन्हीची ऍडिशन केली की +y - y कॅन्सल होतो। मग इथं म्हणू आपण ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2, दोन्हीची ऍडिशन करू। मग ऍडिशन करताना बघा, x + x 2x, हे +y - y कॅन्सल झाला, +y - y कॅन्सल झाला, 3 + 1 4। मग x = 4 हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड झाला। x = बे किती, 4, बे दोन्ही 4। x ची व्हॅल्यू भेटली आपल्याला 2। आता x ची व्हॅल्यू 2 काय करायची,
इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करायची आणि y ची व्हॅल्यू काढायची. सांगा 3 मध्ये पुट करू का 2 मध्ये? पुट x = 2 इन कशात पुट करू? कोणत्यात बी पुट केलं तरी तेच आन्सर येणार. 3 मध्ये पुट करू का 4 मध्ये पुट करू किंवा 1 मध्ये करू का 2 मध्ये, कोणत्यात बी पुट केलं तरी आन्सर येणार आहे आपल्याला. तर मी काय करतो? 3 मध्ये पुट करतो. इन इक्वेशन 3 we get, what is equation 3? x plus y. X means 2 plus y is equal to 3. y is equal to 3. प्लस चा 2 राइट साइड ला गेला, मायनस चा 2. y is equal to 3 मधून 2 गेला 1. y भेटला 1. झाला आन्सर काढू. x ची व्हॅल्यू 2 भेटली आपल्याला, y ची व्हॅल्यू 1 भेटली. झालं. हे सॉल्व करायचं होतं आपल्याला. हे दोन इक्वेशन सायमल्टेनियसली सॉल्व केले की आपल्याला x आणि y ची व्हॅल्यू भेटतात. म्हणजेच हे सोल्युशन झाले कोणाचे? दिलेले लिनियर इक्वेशनचे. सिंपल आहे. नेक्स्ट बघूया आपण. नेक्स्ट क्वेश्चन लिहून घेतो. तर बघा बोर्डवरती मी सेकंड क्वेश्चन लिहिला आहे. क्वेश्चन काय आहे? सम ऑफ टू नंबर्स इज 7 अँड देअर डिफरन्स इज 5. फाइंड द नंबर्स. असे दोन नंबर आपल्याला काढायचे ज्यांची सम केली तर 7 आली पाहिजे आणि त्यांचा डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन घेतली तर 5 आली पाहिजे. मग ते दोन नंबर आपण कन्सिडर करू सुरुवातीला. लेट x and y be the two numbers. काय केले आपण? दोन नंबर कन्सिडर केले, x आणि y. आता x आणि y आपल्याला काढायचे. आता पहिल्या सेंटेन्सचं म्हणणं काय आहे? फर्स्ट कंडिशन सम ऑफ टू नंबर्स इज 7. फर्स्ट कंडिशन. मग फर्स्ट कंडिशन नुसार त्या दोन नंबरची सम x plus y is equal to किती? 7. त्याला इक्वेशन 1 म्हणू आपण. दुसरी कंडिशन डिफरन्स इज 5. त्या दोन नंबरचा डिफरन्स म्हणजे सबट्रॅक्शन किती? 5. याला आपण 2 म्हणू. भेटले दोन इक्वेशन दिलेल्या कंडिशन नुसार. आता हे दोन सायमल्टेनियसली सॉल्व केले की आपल्याला x आणि y भेटते. सिंपल आहे. मग या दोन्हीची काय करू आपण? एडिशन करू. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. या दोन्हीची एडिशन जर केली तर बघा काय भेटेल? x plus x 2x. आता ह्याची एडिशन होणार नाही. प्लस y minus y कॅन्सल. 7 plus 5 5 6 7 10 म्हणजे 12. x is equal to 12. हा 2 मल्टिप्लाय इकडं डिवाइड. x is equal to बे किती? 12. बे 6 12. ही भेटली x ची व्हॅल्यू. आता ही x ची व्हॅल्यू इक्वेशन 1 मध्ये किंवा 2 मध्ये पुट करायची आणि आपल्याला y ची व्हॅल्यू काढायची. मग चला कशामध्ये पुट करू? 1 मध्ये पुट करतो. पुट x is equal to 6 in equation 1 we get x. What is x? 6 plus y is equal to 7. y is equal to 7 as it is. प्लस चा 6 राइट साइड ला गेल्यावर -6. y is equal to 7 मधनं 6 गेला 1 राहिला. भेटले आपल्याला x ची व्हॅल्यू 6, y ची व्हॅल्यू 1. अशा पद्धतीने सॉल्व करायचं होतं. आणि क्रॉस व्हेरीफाय पण करू शकता तुम्ही. x आणि y ची व्हॅल्यू दोन्ही पैकी एकात पुट करून बघायचं. लेफ्ट हँड साइड इज इक्वल टू राइट हँड साइड आली म्हणायचं आपला आन्सर करेक्ट आहे. बघा x इज इक्वल टू 6 इथे ठेवला 6, y इज इक्वल टू 1 इथे ठेवला 1. 6 plus 1 7. करेक्ट आहे आपला आन्सर. म्हणजे स्वतः क्रॉस व्हेरीफाय करू शकता तुम्ही. नेक्स्ट क्वेश्चन लगेच लिहितो मी. क्वेश्चन नंबर 3. सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशंस. 5x plus 4y is equal to 17. 4x plus 5y is equal to 10. सप्टेंबर 2021 ला आलेला क्वेश्चन. तर बघा परत कसं सॉल्व करायचं. आधीचा आपण एक सॉल्व केला होता. सेम त्याच पद्धतीने सॉल्व करायचं आहे. मग दिलेली इक्वेशन ॲज इट इज घ्यायची. गिवन इक्वेशन्स काय दिलेलं? 5x plus 4y is equal to 17. याला इक्वेशन 1 म्हणायचं. 4x plus 5y is equal to 10. याला इक्वेशन 2 म्हणायचं. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं
जर x चा कोएफिशियंट 5 इथं y ला असेल आणि y चा कोएफिशियंट 4 इथं x ला असेल, अशा टाइपचे जर असतील तर डायरेक्ट त्यांची एकदा बेरीज करायची, एकदा वजाबाकी करायची, एकदा ऍडिशन करायची, एकदा सबट्रॅक्शन करायची. मग बघा ऍडिशन करून घेऊ आपण. ऍडिंग इक्वेशन 1 and 2 दोन्हीची ऍडिशन करू आपण. 5x plus 4x 9x, 4y plus 5y 9y, 17 plus 10 किती 27. आता याला प्रत्येकाला 9 ने डिवाइड होईल. 9 ने डिवाइड करून घेऊ आपण. 9 9 9 9 9 कॅन्सल, 9 9 कॅन्सल. x plus y is equal to किती 9 3 27. याला इक्वेशन 3 म्हणू आपण. आता एकदा ऍडिशन केली, आता एकदा सबट्रॅक्शन करू. मग बघा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. 1 मधनं 2 आपण सबट्रॅक्ट करू. मग 2 इक्वेशन मधनं 1 सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1 जशाला तसंच. 5x मधनं 4x गेला x, 4y मधनं 5y गेले -y. कारण की लहान संख्येतून मोठी संख्या वजा केल्यानंतर मायनस साइन येतं, हे ध्यानात ठेवा. 17 minus 10 7. याला इक्वेशन 4 म्हणू. आता 3 आणि 4 सायमल्टेनियसली सॉल्व केले की आपल्याला x आणि y भेटेल. आणि 3 आणि 4 सॉल्व करण्यासाठी बघायचं काय एलिमिनेट होते. तर y एलिमिनेट होते. काय एलिमिनेट होते, त्यांचं साइन अपोजिट आहे आणि ह्याची बेरीज करायची. जेव्हा साइन अपोजिट असतं तेव्हा त्यांची ऍडिशन करायची असते. मग म्हणू आपण ऍडिंग 1 and 4. ऍडिंग इक्वेशन 3 and 4. 3 and 4. 3 आणि 4 ची ऍडिशन करू आपण. बघा x plus x 2x plus y minus y कॅन्सल इज इक्वल टू 3 plus 7 10. x is equal to 10. हा 2 मल्टिप्लाय इकडे डिवाइड. x is equal to बे किती 10, बे 5 10. x is equal to 5. x ची व्हॅल्यू 5 भेटली. आता x ची व्हॅल्यू 5 काय करायची, आपल्याला इक्वेशन 3 किंवा 4 मध्ये पुट करायची. मग कशात पुट करू सांगा. पुट x is equal to 5 इन इक्वेशन कशात 3. इन इक्वेशन 3 we get इक्वेशन 3 मध्ये पुट करायला लागेल. x किती 5 plus y as it is equal to 3. y is equal to 3 plus चा 5 राइट साइड ला गेला मायनस चा 5. y is equal to 3 मधनं 5 गेले -2. ही भेटली y ची व्हॅल्यू. झाले आन्सर. x भेटला 5, y भेटला -2. This is the required solution of given linear equations. It is a very simple. आता ह्याच्यामध्ये काही क्वेश्चन बघितले आपण. नेक्स्ट व्हिडिओ मध्ये अजून ह्याच्यामध्ये 2-2 मार्काचे भरपूर असे 16 क्वेश्चन आपल्याला बघायचे आहेत. तर मित्रांनो या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा, शेअर करा. आणि जे कोणी 10वी ला असतील, आता परीक्षेची डेट आलेली तुमची परीक्षेची डेट आहे 20 फेब्रुवारी. 20 फेब्रुवारी 2025 पासून तुमची एक्झाम सुरू होत आहे. त्याच्यामुळे हे व्हिडिओ अतिशय महत्त्वाचे. ज्या कोणी विद्यार्थ्याला ही लिंक शेअर करसाल त्यांचा फायदाच होईल. त्याच्यामुळे ही लिंक किंवा YouTube चॅनल शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.